जय शिवराय. जय भीम. मी राजू गायकवाड, टेक्स ऑफिसर डिपार्टमेंट महाराष्ट्र शासन. आज या मंचावरून आपणास भूगोल या विषया संदर्भात माहिती देणार आहे. सर्वप्रथम या प्रसंगी माननीय सुनील कदम सर, वर्कशॉपचे संचालक, यांचे मी मनस्वी आभार मानतो की त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली. आज आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना भूगोल या विषयाची तयारी कशी करायची या संदर्भात एक थोडक्यात जाणून घेऊया. जेव्हा आपण एमपीएससी, राज्यसेवा, यूपीएससी किंवा तत्सम ज्या परीक्षा आहेत, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे, त्याचप्रमाणे LIC आणि अशा अनेक ज्या स्पर्धा परीक्षा होत असतात, त्या स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करत असताना आपण कोणत्या पद्धतीने तो अभ्यास करायला पाहिजे आणि तो अभ्यासाचा आवाका काय आहे, त्याचप्रमाणे अभ्यास करताना कोणत्या गोष्टींची खबरदारी आपण घेता येईल, या अनुषंगाने आज आपण इथे भूगोल याविषयी चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण आज जो बेस घेऊया ते एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध ज्या परीक्षा आहेत, राज्यसेवा असो, कंबाईन असो, त्याचप्रमाणे पुढे ज्या एमपीएससी एक्झाम्स घेणार आहेत, तलाठी असो, क्लरिकल असो किंवा इतर सगळ्या तत्सम परीक्षा ज्या महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत विशेषतः स्पर्धा परीक्षा ज्या एमपीएससी घेणार आहे, त्या स्पर्धा परीक्षांच्या संदर्भामध्ये आज आपण इथे चर्चा करणार आहोत. तर भूगोल या विषयाचा अभ्यास करताना त्याचा आवाका, त्याचं स्वरूप आणि त्या स्वरूपासंदर्भात विविध परीक्षांमध्ये जी माहिती आणि त्या माहितीच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न या संदर्भात आपण आज जाणून घेऊया. तर सर्वप्रथम जेव्हा आपण या सर्व तत्सम परीक्षांचा अभ्यास करत असतो तर भूगोल याविषयी आपणाला कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या कशा आपण लक्षात ठेवायच्या आणि कोणत्या पद्धतीने त्याचं लक्षात ठेवल्यानंतर प्रत्येक कन्सेप्ट जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे. सोबतच ते कन्सेप्ट आणि ते फॅक्च्युअल फॅक्ट जे परीक्षेमध्ये आपल्याला विचारतात, ते फॅक्ट आणि कन्सेप्ट आपण कोणत्या पद्धतीने आत्मसात करायला पाहिजे हे बघूया. तर भूगोल हा विषय आणि या विषयाचा आवाका स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना अतिशय विस्तृत असा होत असतो. तर या विस्तृत अभ्यासक्रमाला आपल्याला कन्साइज कसं करता येईल, कन्साइज करताना आपण कोणत्या गोष्टींची दखल घ्यायला पाहिजे, कोणत्या गोष्टी शिकायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी आपण आत्मसात करायला पाहिजे. तर भूगोलाचा आवाका जो आहे, तो आवाका जर आपण बघता, प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये विशेषतः जे प्रश्न विचारले जातात आणि ते प्रश्न विचारताना त्या आयोगाला, लोकसेवा आयोगाला काय अपेक्षित आहे या संदर्भात हा जो आवाका आहे, त्यामध्ये सर्वप्रथम तर विश्वाचा जो भूगोल आहे तो आपल्याला अभ्यासावा लागतो. त्यानंतर जागतिक भूगोल जो आहे तोही आपल्याला अभ्यासावा लागतो. त्यानंतर भारताचा भूगोल आपल्याला अभ्यासावा लागतो आणि सोबतच महाराष्ट्राचा भूगोल आपल्याला अभ्यासावा लागतो असं आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीमध्ये विशेषतः महाराष्ट्राचा जो भूगोल आहे, महाराष्ट्राच्या भूगोलाला विशेष महत्व देण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धा परीक्षांना जे लोकसेवा आयोग घेत असते त्यामध्ये महाराष्ट्राचा विशेष संदर्भ हा दिला जातो आणि त्यावर जिल्हा लेवलवर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण आज इथे विचार करणार आहोत. सर्वप्रथम जेव्हा आपण भूगोलाचा अभ्यास करतो तर विश्वाचा भूगोल करताना आपली सर्व सोलर सिस्टीम, आपल्या सोलर सिस्टीम मधील ग्रह म्हणजे
जेव्हा आपली पृथ्वीच्या आधीही आपली सोलर सिस्टीमची निर्मिती झाली, ज्याला आपण म्हणतो बिग बॅग सिद्धांत, तिथपासून आपल्याला पृथ्वीची निर्मिती कशी झाली, पृथ्वी थंड कशी होत गेली, पृथ्वीवर वातावरणाची निर्मिती कशी झाली, आणि त्याचबरोबर वातावरणाची निर्मिती होत असताना इथले पशु पक्षी सोबतच प्राणी सोबत इथले व्हेजिटेशन म्हणजे एक प्रकारे फळझाड, फुलझाड, वेगवेगळ्या वनस्पती यांची निर्मिती कशी झाली, सागरांची निर्मिती कशी झाली, पर्वतांची निर्मिती कशी झाली, खंडांची निर्मिती कशी झाली, हे सगळं आपण आज इथे पाहणार आहोत. म्हणजे आयोगाला अपेक्षित काय? आयोगाला अपेक्षित असं आहे की आपल्याला एक बेसिक माहिती आपल्या पृथ्वीच्या संदर्भात, आपल्या विश्वाच्या संदर्भात, आपल्या सोलर सिस्टमच्या संदर्भात, आपल्या मिल्की वेच्या संदर्भात आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे एक प्रकारे आपण भूगोलाचा अभ्यास करताना सायंटिफिक अभ्यास करणं अतिशय अपेक्षित आहे. म्हणजे आपण जेव्हा विश्वाची निर्मिती पाहतो, विश्व पाहतो, सोलर सिस्टम पाहतो, तर भारताची स्पेसची प्रगती सुद्धा त्याचबरोबर आपल्याला बघावी लागते. म्हणजे तिथे टेक्नॉलॉजीचा सुद्धा विषय आपल्याला आलेला दिसतो. म्हणजे भारताचे कोणते यान आहेत जे गेलेले आहेत, कुठपर्यंत गेलेले आहेत, चांद्रयान आहे, मंगळासाठीचं यान आहे, किंवा इतर देशांचे जे यान आहे. तर विशेष संदर्भ जरी भारताचा असला तरी इतर देशांच्या संदर्भात सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले. म्हणजे सोलर सिस्टीम काय आहे, सोलर सिस्टीमचे प्रत्येक ग्रह, प्रत्येक ग्रहाचे उपग्रह, त्यांची वातावरण कसे आहेत, वातावरण आहे की नाही, तिथे युएफओ आहे की नाही, युएफओचं वर्गीकरण आहे की नाही, किंवा युएफओ तिथे नेमका अवेलेबल आहे की नाही त्या संदर्भात, किंवा स्पेस सायन्स मोठ्या प्रमाणात मध्ये जे भारत आज अंतरिक्ष माध्यमातून आपलं प्रोफेशनल लोकांचं यान घेऊन जातो किंवा उपग्रह घेऊन जातो, तर त्या पद्धतीची माहिती, टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणामध्ये आपली डेव्हलप झालेली आहे स्पेसमध्ये, तर त्या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यासोबतच जेव्हा आपण भूगोलाचा अभ्यास करतो, तर विश्वाच्या निर्मितीपासून जेव्हा आपण पृथ्वीच्या निर्मितीकडे येतो, तर मी आधीच सांगितल्याप्रमाणे आपल्याला खंडांची निर्मिती कशी झाली, पृथ्वीच्या वातावरणाच्या निर्मितीसोबतच सागरांची निर्मिती कशी झाली. जसं आपण म्हणतो की सर्वात आधी पृथ्वीवर एकच भूभाग होता, त्याला पेंजिया नाव असायचं. मग त्याचे दोन भाग झाले, लॉरेशिया आणि गोंडवाना. मग गोंडवानाचा एक भाग तुटून आपला उत्तरेकडे वाहत गेला, आणि तिथून मग तेथीचा महासागर जे मधात होतं, तिथून हिमालय पर्वताची निर्मिती झाली त्याच्या काळाने. आणि भारत आजही जो धक्का देत आहे, ज्याला आपण म्हणतो साऊथ कॉन्टिनेंट, ज्याला आपण म्हणतो इंडियन सब कॉन्टिनेंट, तो आजही धक्का देत आहे. त्यामुळे आपल्या हिमालयाची पूर्वीची जी उंची होती ती आता सुद्धा वाढत आहे असं आपण जेव्हा म्हणतो, हे सगळं आपल्याला अभ्यासणं अतिशय आवश्यक. म्हणजे एकंदरीत प्राकृतिक भूगोल हा मोठ्या प्रमाणात आपल्याला अभ्यासावा लागतो. आपण जरी म्हणत असलो की लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांना विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात तरी यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. मग हे झाल्यानंतर आपल्या जागतिक हवामान विभाग काय आहे पृथ्वीवरचे, प्रत्येक गवता प्रदेश असो, थंड प्रदेश असो, वाळवंटी प्रदेश असो, ह्या सगळ्या प्रदेशाचं आपल्याला हवामानाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तिथल्या व्हेजिटेशनचा आपल्याला अभ्यास करावा लागतो, तिथे असलेले प्राणी त्यांचा अभ्यास करावा लागतो, तिथे असलेल्या जाती जमाती ज्या मुख्यतः त्यांच्या ॲबोरिजिन ज्याला म्हणतो, ॲबोरिजिन म्हणण्यापेक्षा एक आपल्याकडे जसे आदिवासी जमात सुरुवातीपासून असतात, तसे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक हवामान प्रदेशामध्ये त्या त्या जमाती आधीपासून आहेत, वास्तव्यात आहेत, तर त्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. तिथले सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ संपूर्ण आपल्याला अभ्यासावे लागतात. मानवी भूगोलाचा अभ्यास करताना म्हणजे प्राकृतिक भूगोलाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, हवामानशास्त्राचा अभ्यास करायचा आहे, त्याचप्रमाणे मानवी भूगोलाचा अभ्यास करायचा आहे, त्याचप्रमाणे आपल्याला डेमोग्राफी पण करायची आहे. म्हणजे लोकसंख्या, लोकसंख्येची घनता प्रत्येक हवामान प्रदेशातली आहे ना, तिथे कोणत्या पद्धतीने लोकसंख्येचं अस्तित्व आहे, सामाजिक सांस्कृतिक राजकीय संदर्भ काय आहे, या पद्धतीने आपल्याला त्या जागतिक हवामान विभागाचा किंवा जगाचा आपल्याला संपूर्ण अभ्यास करावा. म्हणजे कर्कवृत्त असो, मकर वृत्त असो, है ना, विषुववृत्त असो, मग विषुववृत्तावर जे देश आहे तिथलं हवामान कसं आहे, कर्कवृत्तावर जे देश आहे तिथलं हवामान कसं आहे, मकर वृत्तावर जे देश आहे तिथले हवामान कसं आहे,
उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध पृथ्वीवरचा. सर्वात जास्त जमीन उत्तर गोलार्धावर, दक्षिण गोलार्धावर कमी जमीन आढळते पृथ्वीवर. आणि त्या पद्धतीने मग तिथे वातावरणाची निर्मिती झालेली आहे, त्या पद्धतीने हवामानाची निर्मिती झालेली आहे, त्या पद्धतीने तिथे व्हेजिटेशन किंवा जंगलांची, वनांची निर्मिती झालेली आहे. मग तिथे कोणते कोणते मित्र पशु आढळतात, लोहताळ प्रदेशामध्ये कसे पशु आढळतात, त्यांचे वैशिष्ट्य काय आहेत, हे सगळं मित्रांनो आपल्याला अभ्यास करणं अतिशय आवश्यक असतं, जेणेकरून आपण एक बेसिक स्टडी आपण त्या पद्धतीने आपला करू शकतो. मग जागतिक भूगोल झाल्यानंतर म्हणजे पहा, जागतिक भूगोल करताना हे सगळे ऍस्पेक्ट तर करायचेच आहे. मानवी भूगोल करायचा आहे, है ना. आपल्याला भूरूपशास्त्र करायचे आहे, म्हणजे सागराची मोठमोठे जी हे आहे खोली आहे ती कुठे आहे, पर्वतांची उंची कुठे आहे, ज्वालामुखी कुठे आहे, है ना? आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या नदी प्रवाह, मोठमोठ्या नद्या आहेत, त्या नद्यांचे खोरे, त्या नद्यांवर बांधण्यात आलेले मोठे मोठे डॅम, कालवे, पनामा कालवा, सुएझ कालवा, असे विविध कालवे आहेत, त्यांचा अभ्यास, त्यांची टेक्नॉलॉजी, कोणत्या दोन देशादरम्यान ते आहेत किंवा कोणत्या दोन खंडानुसार आहे, सागरी प्रवाह, वारे, मतलई वारे, जमीन लगतची वारे, खारे वारे, हे सगळं भूरूपशास्त्र. कोणत्या पद्धतीने कोणत्या कोणत्या गोष्टी तयार होतात, कंटिनेंटल कशाला म्हणतात, सब कंटिनेंट कशाला म्हणतात, त्यानंतर शेल्फ कशाला म्हणतात, किनारपट्टी कशाला म्हणतात, किनारपट्टीची निर्मिती कशी झालेली आहे प्रत्येक ठिकाणी, आणि त्या किनारपट्टीचं वैशिष्ट्य काय आहे, तिथे कोणत्या कोणत्या जाती जमाती आढळतात, ज्या आधीपासून तिथे वास्तव्यात आहे. हा. त्याचप्रमाणे जेव्हा आपण मग हे सगळं करत असताना जागतिक भूगोलाचा अभ्यास करत असतो, तर हे सगळे संदर्भ आपल्याला देशासंदर्भात, राजकीय संदर्भामध्ये सुद्धा लक्षात ठेवावे लागतात. म्हणजे एक प्रकारे इतिहास असो, सायन्स असो किंवा इकॉनॉमी असो, त्या सगळ्याचे संदर्भ घेऊन आपल्याला भूगोलाचा त्या पद्धतीने जागतिक याच्यावर अभ्यास करावा लागतो. तिथून जर आपण आलो तर आपल्याला त्या लेवल नंतर आपल्याला भारताच्या भूगोलाचा अभ्यास विशेषत्वाने सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने करणं अतिशय आवश्यक आहे. मग भारताचा भूगोलाचा अभ्यास करताना भारताची निर्मिती कशी झाली, भारताची निर्मिती मी आधीच सांगितलं की गोंडवानामधून एक भूभाग वाहत आला आणि वाहत आल्यानंतर तो तेथिसा महासागराच्या वर वाहत वाहत जाऊन तो उत्तर गोलार्धाला जाऊन मिळाला आणि तिथून मग भारताची एक निर्मिती झाली असं आपल्याला दिसते. आणि मग हिमालयाची नंतरची निर्मिती आपल्याला दिसून येते. म्हणजे जगात सर्वात तरुण पर्वत किंवा सर्वात यंगेस्ट माउंटेन जर म्हणत असतील तर तो हिमालय आपल्याला आढळून येतो. म्हणजे अरवली पर्वत सुद्धा किंवा सातपुडा पर्वत सुद्धा हा सुद्धा हिमालयापेक्षा जुना आहे असं आपण म्हणतो. तर त्याचं रिझनच असं आहे की सर्वात शेवटी त्याची निर्मिती झाली का. मग भारताचा भूगोल करताना भारताचा प्राकृतिक भूगोल, भारताची जे पर्वतमाला आहे, म्हणजे हिमालय पर्वतमाला, विंध्य पर्वतमाला, सातपुडा पर्वतमाला, पश्चिम घाट, त्यानंतर या पर्वतमाला ज्या आहेत, ज्या रेंजेस आहेत, त्या अंतर्गत असणारे नद्यांचे खोरे. म्हणजे आपण जसं पाहतो हिमालय पर्वत आणि विंध्य पर्वत यांच्या मधामध्ये गंगा नदीचे खोरे आपल्याला आढळून येतात, ज्याने भारताचा जवळपास 25% भाग व्यापलेला आहे. 25% लोकसंख्या सुद्धा व्यापलेली आहे आणि भारताची सर्वात लांब नदी आपण म्हणतो म्हणजे 2510 किलोमीटर तिची लांबी आहे. आणि ती कोणकोणत्या राज्यातून वाहते, कोणकोणती शहरे तिच्या नदीकाठावर आहेत, त्याचं सांस्कृतिक महत्व काय आहे, राजकीय महत्व काय आहे. गाळाची जी जमीन आहे तर सर्वात जास्त तिथे मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतीच्या माध्यमातून होत असतं. त्यासोबतच लोकसंख्या पण तिथे मोठ्या प्रमाणामध्ये त्या नदीखोऱ्यामध्ये आढळून येते. म्हणजे भारताच्या भूगोलाचा अभ्यास करताना गंगा नदी प्रणाली जी आपण म्हणतो ती अतिशय महत्वाची आपल्याला दिसली. गंगा नदी प्रणालीनंतर आपल्याला नर्मदा नदी प्रणालीचा अभ्यास करावा लागतो. नंतर आपल्याला तापी नदी प्रणालीचा अभ्यास करायचा आहे. नंतर आपण जेव्हा येतो खाली, तर खाली येताना आपल्याला गोदावरी नदी प्रणालीचा अभ्यास करायचा आहे, जी अतिशय लांब आहे आणि जिचं क्षेत्र खूप मोठं आहे, जिने महाराष्ट्राचा 35% भाग व्यापलेला आहे, अशी ही गोदावरी नदी. तिचं नदी काठावरील शहरे, धरणे, कोणत्या जिल्ह्यातून वाहते, कशी वाहते. नंतर आपण खाली येताना सोबतच गोदावरी नंतर आपण भीमा नदीकडे वळतो, भीमा नदी नंतर कृष्णा नदीकडे,
असे खोऱ्यांचे नदी खोऱ्यांचे अभ्यास आपल्याला करणं अतिशय आवश्यक आहे. नंतर कृष्णा नदी आली. कृष्णा नदीनंतर आपली कावेरी नदी प्रणाली. कावेरी नदी प्रणालीनंतर छोट्या छोट्या ज्या नद्या आहेत म्हणजे या नद्यांना येऊन मिळणाऱ्या उपनद्या याचं मिळून त्यांचं क्षेत्र तयार होतं आणि त्या अनुषंगाने तिथे सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडण त्या भूप्रदेशाची होत असते. सोबतच नदी प्रणालीचा अभ्यास करताना पश्चिम वाहिनी नदी प्रणाली आणि पूर्व वाहिनी नदी प्रणाली असा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि हा अभ्यास करत असताना ते कोणत्या कोणत्या पर्वतमालेच्या दोन पर्वतमालेच्या मधात आहे हा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो. जसं आपण पाहतो की आपली गोदावरी नदी आहे ती सातपुडा आणि इथे अजिंठा सातमाळा यांच्या मधात ती आहे. नंतर अजिंठा सातमाळा हरिश्चंद्र बालाघाट यांच्या मधामध्ये आपल्याला भीमा नदी आढळून येते. नंतर हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव यामध्ये कृष्णा नदी आपल्याला आढळून येते. तर असा आणि मग नंतर आपण खाली येताना पश्चिम घाटाचा जेव्हा विचार करतो तर हा जो पश्चिम घाट आहे हा एक प्रकारे पूर्व नदी प्रणाली आणि पश्चिम नदी प्रणाली या अनुषंगाने विभाजन करत असतं. सोबतच हे करत असताना यांचे सांस्कृतिक आणि राजकीय संदर्भ तर आपण लक्षात घ्यायलाच पाहिजे. पण भौगोलिक दृष्टिकोनातून कोणत्या पद्धतीचे त्यामध्ये जमीन आहे म्हणजे गाळाची जमीन आहे, तांबडी जमीन आहे, काळी कसदार जमीन आहे त्या नदी क्षेत्रामध्ये याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणे आवश्यक आहे. हे फक्त फॅक्च्युअल्स आपल्याला लक्षात ठेवायचे नाही त्यांची कन्सेप्ट पण आपल्याला लक्षात ठेवायची आहे. म्हणजे जर काही कसदार मृदा आहे तर तिथे हवामान कसं असेल म्हणजे भारताला एक 84% जो पाऊस मिळतो तो नैऋत्य मोसमी वाऱ्याकडून मिळतो आणि 16% पाऊस हा ईशान्य मोसमी वाऱ्याकडून मिळतो. तर नैऋत्य मोसमी वारे हे सर्वात आधी पश्चिम घाटाला धडकतात आणि मग इथे कोकणात किंवा पश्चिम घाटामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि मग पूर्व घाटाकडे तो पाऊस नसतो आणि मग हळूहळू तो पाऊस वाढत जातो. तर हे कन्सेप्ट पण आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आत्मसात करायचे आहेत, वाचायचे आहेत आणि ते लक्षात घ्यायचे आहे. जेणेकरून आपला एक बेसिक स्टडी भूगोलाचा होऊ शकतो. सोबतच भारतामध्ये असणारे डेमोग्राफी आपल्याला अभ्यासायची आहे. म्हणजे 2011ची जनगणना 2011च्या जनगणनेनंतर अजूनही जनगणना झालेली नाही. त्याच्यामुळे 2011ची जनगणना आणि 2001ची जनगणना आणि आता जे रिसेंट आकडे आलेले असतील जरी जनगणना झालेली नसेल तर या तीनही याचा संदर्भ आपल्याला अभ्यासावा लागतो. त्याचे कन्सेप्ट लक्षात घ्यावे लागतात. म्हणजे भारताचं सर्वात साक्षर राज्य कोणतं, सर्वात कमी साक्षर राज्य कोणतं, सर्वात जास्त लोकसंख्या कुठे आहे, सर्वात कमी लोकसंख्या कुठे आहे, सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कुठे आहे, सर्वात कमी लोकसंख्येची घनता कुठे आहे. त्यासोबतच आदिवासी जमाती भारतामध्ये ज्या ज्या आदिवासी जमाती आढळतात त्या कुठे कुठे आहेत. आदिवासी जमातीच्या अनुषंगाने जेव्हा आपण अभ्यास करतो तर आपल्याला वनांचा अभ्यास करणे अतिशय आवश्यक आहे. म्हणजे फॉरेस्ट्री भारतामध्ये कुठे कुठे आहे. फॉरेस्ट्रीचा अभ्यास करताना ते व्याघ्र प्रकल्प कोणते आहेत, व्याघ्र प्रकल्प सोबतच नॅशनल ज्याला आपण म्हणतो नॅशनल पार्क म्हणजे राष्ट्रीय उद्याने कुठे कुठे आहेत त्याचा अभ्यास करावा लागतो. कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये कोणत्या प्राण्यांचं विशेषत्वाने महत्व आहे किंवा कोणता प्राण्यासाठी कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे. व्याघ्र प्रकल्प कुठे कुठे आहे, पहिला व्याघ्र प्रकल्प कुठे सुरू झाला, 1900 टायगर प्रोजेक्ट केव्हापासून सुरू झाला, इथपासून ज्याला आपण म्हणतो वर्ल्डची जी राजधानी आहे ती वाघांची भारत आहे असं आपण जेव्हा म्हणतो तर वाघांसाठी ते कोणते कोणते क्षेत्र ठेवलेले आहे. जिम कॉर्बेट पासून असो, बोरिवली पासून असो किंवा वेगवेगळे आपल्याला कानाकिसली असो, वेगवेगळे रणथंबोर असो असे वेगवेगळे आहेत. तर या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. वनांचा अभ्यास मोठ्या प्रमाणात आपल्याला करायचा आहे भूगोलाचा अभ्यास करताना. त्या वनांमध्ये कोणत्या वनस्पती आणि कोणती झाडे विशेषत्वाने आढळली जातात त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. साग आहे, सागवान आहे, वेगवेगळे मोह आहे, मोहगणी आहे, वेगवेगळे असे वनस्पतींचा आपल्याला अभ्यास त्याच्यामध्ये भूगोलाच्या याच्यातून करायचा आहे. म्हणजे भूगोलाचा मी आधी सांगितलं भूगोलाचा अभ्यास करताना आपल्याला वेगळ्या विषयांचा म्हणजे इथे कृषी आला, इथे फॉरेस्ट्री आली याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे भूरूपशास्त्रही करायचं आहे, त्यानंतर प्राकृतिक भूगोलही करायचा आहे, राजकीय भूगोलही करायचा आहे. म्हणजे राजकीय व्यवस्था काय आहे भूगोलाच्या संदर्भामध्ये, राज्य कशी निर्मिती झाली, कोणत्या राज्यामध्ये काय काय विशेषत्वाने आपल्याला आढळते, कोणत्या जाती जमाती आढळतात, त्यांच्या वैशिष्ट्य काय आहे, त्यांचे सांस्कृतिक जडणघडण कशी झाली, त्यांचं डेव्हलपमेंट कसं झालं, डेव्हलपमेंट झालं की नाही झालं,
है ना? या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा सोबतच अ, अनुसूचित जमातीचा सुद्धा आपल्याला विशेषत्वाने भूगोलाच्या याच्यामध्ये अभ्यास करावा लागतो. म्हणजे अ, संपूर्ण भारताचा विचार करता सर्वात जास्त अनुसूचित जमातींची लोकसंख्या कुठे, सर्वात जास्त अनुसूचित जातींची लोकसंख्या कुठे, सर्वात कमी कुठे, सर्वात अ, जातींची कमी कुठे, जमातींची कमी कुठे, अ, मागास वर्गांची सर्वात जास्त कुठे, सर्वात कमी कुठे, असे समोरचे 5, मागचे 5 असे प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला अ, अभ्यास करावा लागतो. शिक्षणाचं केंद्रीकरण कुठे झालेलं आहे, औद्योगिकरण कुठे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, जसं आपण म्हणतो आहे ना, आपल्याला फुले शाहू आंबेडकरांचा वारसा लाभलेला आहे. तर हा वारसा लाभत असताना आपण हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की महाराष्ट्र हे देशामध्ये सर्वात जास्त प्रोग्रेसिव्ह स्टेट का झालं, तर फुले शाहू आंबेडकरांचा विचार समोर आला. त्याच्यामुळे आपल्याकडे त्याप्रमाणे अंधश्रद्धा नाही आहे, अंधश्रद्धा नाही, शिक्षणाला आपण महत्व दिलेलं आहे महाराष्ट्राने. आणि त्यासोबतच आपण आपली शहरे विकसित केलेली आहे, आपले त्या त्या पद्धतीने तालुके विकसित केलेले आहे आणि म्हणून महाराष्ट्र हा सर्वात पुढारलेला आपल्याला प्रत्येक बाबतीत दिसून येतो. तसाच उद्योगधंद्यांच्या बाबतीतही महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात पुढारलेला दिसून येतो. तर त्याच्या मागचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर या अनुषंगाने सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो. म्हणजे एकंभूत जर आपण भूगोलाचा विचार करता, जगाचा विचार करता, विश्वाचा विचार करता, भारताचा, महाराष्ट्राचा विचार करता, तर हे सगळं आपल्याला ऍस्पेक्ट लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे. मग अजून भारताचा अभ्यास करताना आपली सिंधू नदी प्रणाली आहे, ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली आहे, त्याचाही आपल्याला अभ्यास करावा लागतो. मग ब्रह्मपुत्रेचं आपल्याकडे काय वैशिष्ट्य आहे? हा, ब्रह्मपुत्रा नदी 2900 किलोमीटर वाहते आणि 2900 किलोमीटर पैकी भारतातून किती वाहते त्याचा अभ्यास करायचा आहे. ती कशी वाहते, ती कुठून निघते, हं? आणि मग ती कशी भारताला वेढा घालते आणि मग ब्रह्मपुत्रा नदी बंगालकडून अरबी सॉरी बंगालच्या उपसागरात मिळते. गंगा नदी पण बंगालच्या उपसागरात मिळते. मग तिथे सुंदरबन तयार झालेलं आहे. म्हणजे हे सगळे आपल्याला aspect लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यासोबतच सिंधू नदी प्रणालीचं खूप मोठं वैशिष्ट्य आपल्याकडे आढळून येतं भारतामध्ये. कारण की सिंधू नदी प्रणालीच्या ज्या 5 नद्या आहेत, ज्याला आपण 5 नद्यांचा मिळून पंजाब झालेला आपण जेव्हा म्हणतो, त्याची ती सांस्कृतिक अ, प्रणाली काय आहे, सांस्कृतिकदृष्ट्या काय महत्व आहे त्या सिंधू नदीचं, आपली सिंधू वॉटर ट्रिनिटी आहे 1960ची, त्याचं काय महत्व आहे. आताच ऑपरेशन सिंधूच्या वेळेस ती सिंधू वॉटर ट्रिनिटीच्या अनुषंगाने तिचं पाणी अडवण्यात आलेलं होतं. तर त्याचे राजकीय संदर्भ काय आहेत, ते त्यानंतर भौगोलिक संदर्भ काय आहेत, आपण तेवढं पाणी अडवू शकतो का त्या पाचही नद्यांचं, आणि पाणी अडवल्याने आपल्या भारताच्या भूभागावर काय परिणाम होईल, या अनुषंगाने सुद्धा आपल्याला तो अभ्यास करावा लागतो. त्यासोबतच जेव्हा आपण खाली येतो गोंडवानाकडे येताना आपल्याला नर्मदा जी नदी आहे ती भारतातील सर्वात खोल नदी म्हटल्या जाते. 1290 किलोमीटर आहे आणि ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. ही एकमेव अशी मोठी नदी आहे जी भारतामध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. एक कालांतराने असं म्हणतात की नर्मदा नदी इतकी खोल आहे की समोर जाऊन भारताचे 2 भूभाग करेल. म्हणजे उत्तर भारत आणि दक्षिण भारत एवढी ती खोल आहे. त्याच्यामुळे तिचं वेगळं महत्व आहे. तिच्या आणि या सगळ्या ज्या नद्या आहेत, त्या नदी काठावरचे असणारे धरणे, या नद्यांवर बांधण्यात येणारे धरणे आणि त्या धरणांचं ऐतिहासिक, राजकीय महत्व आपल्याला अभ्यासावं लागतं. हं? सोबतच हवामान शास्त्राच्या पद्धतीने भारतामध्ये हवामानशास्त्र कसं आहे, हवामानाचे अ, अंदाज कसे बांधले जातात, पर्जन्यमान कसं आहे आणि हे पर्जन्यमान भारताच्या विकासावर काय परिणाम करतं. म्हणजे भारतामध्ये जेव्हा आपण म्हणतो की 84% पाऊस हा नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पडतो, त्याला नैऋत्य मोसमी वाऱ्याला भारताचं अंदाजपत्रकाचं एक प्रकारे विकास अंदाजपत्रक म्हणणं म्हणजे नैऋत्य मोसमी वारे चांगले पडले तर भारताचा शेती उत्पन्न वाढतं आणि शेती उत्पादनातून भारताचं जीडीपी वाढत असतं. कारण की भारत हा आजही शेतीप्रधान देश आहे, हे आपण विसरता कामा नये. आणि त्या अनुषंगाने मग भारतामध्ये काय डेव्हलपमेंट होतात, त्या पद्धतीने कोणते कोणते राजकीय निर्णय घेतले जातात, हे सगळं डिसाईड केलं जातं. आणि भारताचा विकास मग त्या नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या अनुषंगाने आपल्याला आढळून येतो. तर अतिशय महत्वाचं आहे की नैऋत्य मोसमी वारे, त्यानंतर वाऱ्यांचे एक आपण म्हणू स्थानिक वारे असतात. त्या स्थानिक वाऱ्यांचा काय परिणाम होतो, सागरी वारे असतात त्याचा काय परिणाम होतो, मग त्या अनुषंगाने पर्जन्यमान कसं असतं एखाद्या ठिकाणी. जेव्हा आपण म्हणतो की भारताचा
दक्षिणेकडचा भाग किंवा दक्षिण पूर्वेकडचा भाग हा पूर्णतः तांबडी जमीन आहे आणि त्या तांबडी जमिनीमध्ये पाणी मुरत नाही आणि म्हणून तिथे मोठ्या प्रमाणामध्ये तलावाची निर्मिती झालेली आहे. तलावाची निर्मिती झाली आहे तर तांदळाचं उत्पादन तिथे मोठ्या प्रमाणात होतं. तर हे कन्सेप्ट आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे की असं का होतं आणि असं का झालेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला जर अभ्यास केला म्हणजे पहा आपण भारताचा जर विचार केला तर आपण जेव्हा दक्षिणेकडे जातो तर आपल्याला तिथे अ, सूर्य डोक्यावर असतो आणि उन्हाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं आणि म्हणून तिथे मेलॅनिनची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते आणि म्हणून लोकवस्ती आपल्याला त्या पद्धतीने आढळून येते. तसंच आपण उत्तरेकडे जाताना सूर्य हा आपल्या डोक्यावर नसतो आणि त्यामुळे सूर्याचा प्रकाश कमी प्रमाणात आपल्याला मिळतो आणि मग मेलॅनिनची निर्मिती कमी प्रमाणात होते आणि मग ते कलर आपल्याला गव्हाळ कलर किंवा मग थोडा लालसर कलर आपल्याला जसं जसं उत्तर भारताकडे जाऊ तसं तसं आपल्याला मिळतं. त्याचप्रमाणे मानवी भूगोल सुद्धा आपल्याला अभ्यासायचा आहे. म्हणजे भारतात आर्य आले, अ, त्याचप्रमाणे भारतामध्ये इथे स्थानिक जे अधिवास होतं, जाती जमाती जे होतं त्यांचा मग संकर झाला आणि मग ती कशी मानवाची उत्पत्ती झाली भारतामध्ये है ना, त्या पद्धती आणि मग ती कशी कशी संस्कृती डेव्हलप झाली. एक महाराष्ट्र जर आपण विचार करतो तर महाराष्ट्राचा विचार करताना आपल्याला असं आढळून येतं की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वरती गव्हाळ कलरचे लोक आहेत. तर त्यात संकर एक उत्तर आणि दक्षिणेचा संकर आणि त्याची मग संकर झाल्यानंतर मानवाचा मानवी उत्पत्ती त्या त्या पद्धतीने आपल्याला आढळून येते. आणि म्हणून असं मला असं वाटतं की आज कोणीही व्यक्ती जर स्वतःला प्युअर ब्लड म्हणत असेल तर ते शक्य नाही आहे भारताच्या संदर्भामध्ये. तर अशा पद्धतीने आपल्याला तो अभ्यास करावा लागतो. आणि मग आपण जेव्हा येतो महाराष्ट्राकडे म्हणजे लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास करताना महाराष्ट्राला विशेष महत्त्व दिलेलं आहे. तर इथे प्रत्येक जिल्ह्याच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास केला. महाराष्ट्राच्या भूगोलाचा विचार करता आपल्याला सर्वात महत्वाचं आपल्याला सह्याद्री आहे. त्या सह्याद्रीची उंची कुठे किती आहे. सह्याद्री हा विभाजक आहे नद्यांचा म्हणजे पूर्व वाहिनी पश्चिम वाहिनी. पश्चिम वाहिनीच्या नद्या सगळ्या कोकणात जातात. 30-40 किलोमीटर 50-60 किलोमीटर ती पट्टी आहे. हा, मग त्या किनारपट्टीची निर्मिती कशी झाली है ना. किनारपट्टीची निर्मिती होत असताना काय काय डेव्हलपमेंट झाले. अरबी समुद्राचे काय त्याच्यावर परिणाम झाले. त्यानंतर पूर्व वाहिनी नद्या आहेत त्यांनी काय जसं एक महत्वाच्या ज्या पूर्व वाहिनी नद्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये गोदावरी मी तुम्हाला सांगितलंय, भीमा आणि कृष्णा या तीन अतिशय महत्वाच्या पूर्ववाहिनी नद्या आहेत. या नद्यांच्या अ, प्रदेशामध्ये निर्माण झालेली संस्कृती त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सोबतच त्या नदीकाठावरील शहरे त्यांचे क्षेत्र किती क्षेत्र आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की गोदावरीने 35% क्षेत्र व्यापलेलं आहे. गोदावरी नदी खोऱ्याने भीमेने व्यापलेलं आहे काही काही कृष्णेने व्यापलेलं आहे आणि या नद्यांना येऊन मिळणाऱ्या उपनद्या हे सगळं आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे पर्वतमाला जेव्हा आपण म्हणतो सह्याद्रीची जी पर्वत अजिंठा सातमाला शंभू महादेव हरिश्चंद्र बालाघाट या पर्वतमाला आहेत त्या पूर्वेकडे अशा पसरलेल्या आहेत. पश्चिमेकडून पाहताना त्या एकदम उभ्या भिंतीसारख्या दिसतात पण जर आपण पूर्वेकडून आपण या सगळ्या पर्वतमालांना किंवा सह्याद्रीला पाहत असतो तेव्हा ते थोडेसे कमी ह्याचे असतात. एक जवळपास पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व चा जो पठारी प्रदेश ज्याला आपण म्हणतो जो पठारी प्रदेश काळ्या दगडाने बनलेला आहे पूर्णपणे आणि त्या काळ्या दगडाने बनलेल्या असल्यामुळे बेसाल्टचा खडक आपण त्याला म्हणतो किंवा पठार म्हणतो. तर त्याच्यामध्ये अ, भौगोलिकदृष्ट्या कोणातून काय महत्व आहे त्यानंतर जमीन कशी आहे म्हणजे बेसाल्टचे खडक आहे काही कसदार जमीन आहे मग या काही कसदार जमिनीमध्ये तुम्हाला कापसाचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये येतं. पाणी मोठ्या प्रमाणात मुरतं है ना. आणि म्हणून तिथे कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. तुम्ही जेव्हा विदर्भाकडे याल तर पूर्व विदर्भामध्ये तांबडी तुम्हाला जमीन आढळते. का तर पूर्व विदर्भामध्ये नैऋत्य मोसमीवारे आणि ईशान्य मोसमीवारे या दोन्ही याचा पाऊस पडतो आणि क्षारांची घट मोठ्या प्रमाणात होते आणि म्हणून तिथे तांबडी मृदा आपल्याला आढळते आणि ही तांबडी मृदा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तलावांची निर्मिती आपल्याला झालेली आढळते पूर्व विदर्भामध्ये म्हणजे भंडारा गोंदिया चंद्रपूर या ठिकाणी तलावाची निर्मिती होते तिथे मग तांदळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे.
आणि या अनुषंगाने मग प्रत्येक जिल्ह्याची निर्मिती, काही जिल्ह्यांची निर्मिती नवीन झालेली आहे. महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली त्याचा ऐतिहासिक संदर्भ आपल्याला भूगोलामध्ये सुद्धा करावा लागतो. मग महाराष्ट्राची निर्मिती होत असताना काय काय घडामोडी घडल्या? हं, बेळगावचा प्रश्न आहे. महाराष्ट्राची निर्मिती होत असताना बेळगाव मराठी भाषेपासून सुद्धा कर्नाटकामध्ये गेला. तर त्याचे ऐतिहासिक महत्व काय आहे? त्याचे सांस्कृतिक महत्व काय आहे? त्यानंतर अ, प्रत्येक जिल्ह्याचं आपल्याला अॅनलाईज करायचं आहे. म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये काय-काय विशिष्टत्वाने आपल्याला आढळून येते. अनुसूचित जातींची लोकसंख्या कुठे आहे मोठ्या प्रमाणात? अनुसूचित जमातींची लोकसंख्या कुठे आहे? शिक्षणाचं प्रमाण अनुसूचित जाती जमातींचं कुठे आहे? कुठे कमी आहे? कुठे विकास झाला? कुठे नाही झाला? महाराष्ट्रातील ज्या आदिवासी जमाती आहेत, त्या आदिवासी जमातीचा सुद्धा आपल्याला अ, मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास करावा लागतो. त्यांचे सांस्कृतिक संदर्भ आपल्याला घ्यावा लागतात. म्हणजे काय आहे? आपण जेव्हा म्हणतो की पूर्व विदर्भामध्ये गोंड, माडिया गोंड अशी, नांदेडमध्ये आणपरदा, अ, मुंबईकडे वारली, कातकरी, अहमदनगरमध्ये कातकरी, धुळे, नंदुरबारमध्ये आपल्याला अ, गावी या ज्या जमाती आहेत त्या आढळून येतात. म्हणजे वेगवेगळ्या जमाती आपल्या अमरावतीमध्ये कोरकू. तर या सगळ्या जमातींचा अभ्यास सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये करावा लागतो, जेणेकरून त्या पद्धतीचे प्रश्न आयोगाकडून विचारण्यात येतात. त्यासोबतच हे करत असताना म्हणजे आपण इथे मानवी भूगोल, प्राकृतिक भूगोल, हवामानशास्त्रीय भूगोल, भूरूपशास्त्र भूगोल अशा वेगवेगळे भूगोलाचे जे ॲस्पेक्ट्स आहेत किंवा सब विषय आहेत ते आपण हाताळत असतो. आणि ते करत असताना मग अ, अ, प्रत्येक जिल्ह्याचं मुख्यालय नंतर तिथला संदर्भ काय आहे. त्यानंतर सोबतच त्या जिल्ह्याचं वैशिष्ट्य काय आहे. एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादं पीक मोठ्या प्रमाणात होतं, एखाद्या पिकाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. जसं आपण जळगाव आहे. जळगावमध्ये केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. रत्नागिरीला आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. नागपूरचा विचार करता सोयाबीनचं, संत्र्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. तर हे कृषी शास्त्र सुद्धा आपल्याला त्या अनुषंगाने अभ्यासावं लागतं. जेणेकरून इत्थंभूत आपले बेसिक स्टडी त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. त्यासोबतच ग्रामीण वस्त्या म्हणजे डेमोग्राफी ज्याला आपण म्हणू, ग्रामीण आणि शहरी वस्त्या, शहरीकरण कसं झालं? ग्रामीण भाग जो ग्रामीण राहिलेला आहे, तो का राहिलेला आहे? एक आपण विचार करता की महाराष्ट्र हे देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं शहरीकरण झालेलं राज्य आहे, एक तामिळनाडू नंतर. तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शहरीकरण का झालं? त्याचे परिणाम काय झाले नंतर? आणि मग त्या परिणाम झाल्या ते परिणाम मग महाराष्ट्राच्या विकासात कुठे त्यांचं काम पडलेलं आहे किंवा कुठे अडचण निर्माण झालेल्या आहे मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाल्यानंतर. महाराष्ट्रामध्ये गोल्डन ट्रायंगल आहे, पुणे, नाशिक, मुंबई. तर गोल्डन ट्रायंगलचा काय ऐतिहासिक आणि सांस्कृतिक आणि औद्योगिक दृष्टिकोनातून काय संदर्भ आहे, याचा आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. सोबतच या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे असं सांगितलं. तसंच प्रत्येक जिल्ह्याचं ऐतिहासिक दृष्टिकोनातून सुद्धा विशेष महत्त्व आहे. म्हणजे मुंबईचं विशेष महत्त्व आहे, पुण्याचं विशेष महत्त्व आहे, त्या प्रमाणात नाशिकचं विशेष महत्त्व आहे, औरंगाबादचं विशेष महत्त्व आहे, नागपूरचं विशेष महत्त्व आहे. तर हे विशेष महत्त्व कशाचं आहे? का आहे? त्याला ऐतिहासिक संदर्भ कोणते आहेत? भौगोलिक संदर्भ कोणते आहेत? त्यानंतर लोकसंख्यानुसार त्याचे संदर्भ काय आहेत? महाराष्ट्र प्रगत झालेला आहे तर कोणत्या बाबतीत झालेला आहे? उद्योगधंदे कोणते-कोणते आहेत? इथे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये मिनरल्सचं उत्पादन म्हणजे कोळशाचं उत्पादन, पूर्व विदर्भाचा विचार करता कोळशाचं उत्पादन होतं. हां, त्यानंतर बेसाल्टचं उत्पादन होतं. त्यानंतर आयर्न अँड स्टीलचं उत्पादन होतं मोठ्या प्रमाणात. आता गडचिरोलीला नवीन हब होतंय आयर्न अँड स्टीलचं. तर गडचिरोलीचं काय महत्त्व आहे? म्हणजे तिथे लोहचे साठे सापडलेले आहेत आणि आता एक स्टील सिटी म्हणून गडचिरोली उदयास येत आहे. तर संपूर्ण आर्थिक क्षेत्र आपलं त्या स्टील सिटीकडे वळतंय. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट होते आणि त्या इन्व्हेस्टमेंटच्या जोरावर गडचिरोलीचं मोठ्या प्रमाणामध्ये विकसीकरण करणं हे मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलेलं आहे. तर हे उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये कसे उदयास आले आणि याच्या मागचे काय सांस्कृतिक दृष्टिकोनातून असतात किंवा औद्योगिक दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि हे सगळं अभ्यास करत असताना सर्वांगीण थ्री सिक्स्टी डिग्रीचा अभ्यास आपल्याला भूगोलाच्या माध्यमातून भूगोल या विषयासंदर्भामध्ये करावा लागतो. आणि हे जर आपण प्रॉपर पद्धतीने केलं तर नक्कीच प्रत्येक परीक्षेमध्ये जे 15-18 प्रश्न भूगोलावर विचारले जातात त्यापैकी 18
20 पैकी 15-16 आपण नक्कीच त्याच्यामध्ये कव्हर करू शकतो. आणि चांगल्या पद्धतीने आपण त्या विषयाला न्याय देऊ शकतो. कारण की स्पर्धा परीक्षा म्हटलं की प्रत्येक विषयाला तुम्हाला न्याय देणं अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून भूगोलाचा आवाका खूप मोठा आहे आणि म्हणून तो अभ्यास करताना भूगोलाचा अभ्यास करताना विशेषत्वाने नकाशे समोर ठेवून अभ्यास करणं अतिशय महत्वाचं आहे. तर या नकाशाच्या माध्यमातून म्हणजे जसे नकाशे ठेवून तुम्ही अभ्यास कराल, तुमचा अभ्यास अतिशय छान होईल. महाराष्ट्राचा नकाशा असो, भारताचा नकाशा असो, जगाचा नकाशा असो, अ, किंवा मग आपली सोलर सिस्टम असो, हे सगळं भूगोलाचा अभ्यास करताना हे नकाशे ठेवून अभ्यास करणं अतिशय महत्वाचं आहे किंवा वेगवेगळ्या प्रदेशाचे नकाशे ठेवून अभ्यास करणं आवश्यक आहे. जेणेकरून आपला तो अभ्यास एकंदरीतरीत्या एक प्रकारे कलरफुल होतो. नकाशावरून आपल्याला ते लक्षात येतं की काय कुठे आहे, कसं आहे, आपण काय केलेलं आहे. आणि म्हणून भूगोलाचा अभ्यास करताना नकाशे ठेवून अभ्यास करा. नकाशे ठेवून अभ्यास केल्यास तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त यश या भूगोलाच्या विषयाच्या संदर्भात आपल्याला अनुभवता येईल. अ, एवढंच मी इथे सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो की याला भूगोलाचा अभ्यास करताना जरी आवाका मोठा असला तरी तो आपल्या पद्धतीने मी ज्या पद्धतीने सांगितलं तसं बेसिक एक तयार करून आपले नोट्स तयार करून त्या पद्धतीने नकाशे तयार करून तो अभ्यास आपल्याला एका वहीमध्ये उतरवता येतो कोड बुक घेऊन आणि कोड बुकवरून ते नोट्स काढायचे, नकाशे ठेवायचे आणि त्यावरून तो अभ्यास करायचा. जेणेकरून आपल्याला आपल्या कोणत्याही परीक्षेमध्ये जे यश आहे भूगोलाच्या संदर्भात ते चांगल्या पद्धतीने आपण कव्हर करू शकू. कारण की भूगोलामध्ये चांगले मार्क्स कव्हर करता येतात आणि कमी वेळेमध्ये आपल्याला ते सॉल्व्ह करता येतात. आपले कन्सेप्ट जर सगळे क्लिअर झाले आणि फॅक्च्युअल गोष्टी आपल्याला लक्षात राहिल्या तर. तर इथे भूगोलाच्या विषयाच्या संदर्भामध्ये माझं जे ऑब्झर्वेशन होतं ते मी आपल्यापुढे ठेवले आणि या अशी आशा करतो की या ऑब्झर्वेशनमधून तुम्ही काही नवीन नक्कीच बोध घ्याल आणि अधिकाधिक चांगल्या पद्धतीने भूगोलाचा अभ्यास करून परीक्षेमध्ये यश संपादन कराल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय शिवराय, जय भीम.